नमस्कार मित्रांनो तुमच्या मतदान कार्डला म्हणजेच तुमच्या वोटर ID कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा आणि ते डाउनलोड कसं करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओमध्ये नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर। तर मित्रांनो, गूगल ओपन करा आणि गूगल ओपन करून NVSP टाईप करून सर्च करा। सर्च केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खूप सारे ऑप्शन देण्यात येईल। तर इथे तुम्हाला सर्वात खाली फॉर्म 8 भरा हे ऑप्शन दिसेल, तर यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता इतर हे ऑप्शन दाखवण्यात येईल, तर हे ऑप्शन याच्यावरती क्लिक करा आणि इथे तुमचा एपिक नंबर टाकून प्रस्तुत करणे यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव वगैरे सर्व दाखवण्यात येईल। हे दाखवलेलं बरोबर आहे का हे चेक करा आणि ठीक आहे वरती क्लिक करा। ठीक आहे वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं करेक्शन करायचं आहे, म्हणजेच आपल्याला मोबाईल नंबर लिंक करायचे। तर इथे हे करेक्शन ऑफ एंटायर्स हे ऑप्शन दिसेल, तर याला क्लिक करून ओके करा। ओके केल्यानंतर इथं आपले सर्व माहिती दाखवण्यात येईल। ही माहिती व्यवस्थित आहे का एकदा परत चेक करा आणि इथे खाली या। खाली आल्यानंतर इथे बघू शकता नाव, डेट ऑफ बर्थ, आपला फोटो, मोबाईल नंबर यापैकी आपण काहीही चेंज करू शकतो। तर आपल्याला सध्या इथे मोबाईल नंबर लिंक करायचं आहे, तर मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन देण्यात येईल, आपला जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचे आणि पुढे जावरती क्लिक करायचे। पुढे जावरती क्लिक केल्यानंतर खाली इथं ठिकाण टाकायचे, जे ठिकाणी आपण हे फॉर्म भरते ते ठिकाणचं गावाचं नाव इथे टाकायचं आणि पुढे जावरती क्लिक करायचे। पुढे जावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला हा कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा जसा आहे तसा या इथे टाकायचा बॉक्समध्ये। टाकल्यानंतर OTP पाठवावरती क्लिक करायचं। OTP पाठवण्यावरती क्लिक केल्यानंतर जो आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती एक OTP जाईल, तो OTP इथं एकदम व्यवस्थित टाकायचा आहे मित्रांनो। काही वेळा OTP येण्यासाठी वेळ लागू शकतो, तर थोडं थांबायचे। तर OTP आल्यानंतर लगेचच इथे तुम्ही तुमचा OTP जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर खाली जो निळ्या अक्षरामध्ये बटन दिसत आहे सबमिट करा यावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्यानंतर आपलं इथे काम झालेलं आहे। हा फॉर्म येणार आहे, हा फॉर्म पाहून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं प्रस्तुत करणे यावरती क्लिक करायचे। हे केल्यानंतर यू सबमिट दाखवत आहे, तर याला येस करायचे। येस केल्यानंतर आपला हा मोबाईल नंबर इथे लिंक झालेला आहे। इथे बघू शकता ही पावती सुद्धा डाउनलोड करतोय, तर ठीक आहे वरती क्लिक करा। नंतर इथे एपिक डाउनलोड वरती क्लिक करायचे। जो तुमचा एपिक नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे, जो तुम्हाला तुमच्या मतदान यादीमध्ये भेटून जाईल किंवा तुमचं जो ही मतदान कार्ड आहे त्याच्यावरती भेटून जाईल। त्याच्यानंतर इथं खाली तुमचं राज्य जे आहे ते सिलेक्ट करायचे। माझं इथं महाराष्ट्र राज्य आहे, तर मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो आणि इथं शोधावरती क्लिक करायचे। शोधावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं आपलं नाव वगैरे सर्व माहिती दाखवण्यात येईल। त्याच्यानंतर इथं आपला मोबाईल नंबरचे शेवटचे 4 आकडे सुद्धा दाखवण्यात येईल। तर इथं सेंड OTP वरती क्लिक करायचं। सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP इथे टाकून व्हेरीफाय वरती क्लिक करायचे। व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर लगेचच मित्रांनो इथं खाली बघू शकता की आपल्याला एपिक डाउनलोड हे आलेले ऑप्शन आलेले, यावरती क्लिक करून आपण आपला जो मतदान कार्ड आहे तो इथे डाउनलोड करू शकतो। डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर लगेचच एका सेकंदामध्ये इथे डाउनलोड झालेला आपल्याला दिसेल। इथे बघू शकता तुम्ही आपला कार्ड डाउनलोड झालेले, तर याला आपण ओपन करून बघून घेऊ कसं कार्ड आलेले। तर हे बघू शकता एकदम आधार कार्डच्या साईज मध्ये आपलं मतदान कार्ड आलेले। याला प्रिंट करून आपण आधार कार्ड साईज मध्ये आपल्याजवळ ठेवू शकतो। आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती